नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. आता ही लास्ट स्टोरी मी सांगेन, कारण की मी रिसेंटली यूट्यूबवरतीच ऐकलेली स्टोरी आहे. एक चॅनलचं नाव नाही, रँडम मी असं सर्च करतो आणि मला ती स्टोरी ऐकावीशी वाटलं, मी ऐकली. तर त्याच्यामध्ये असं होतं की एक कपल होतं जे पुण्यावरनं आलेलं, न्यूली मॅरिड कपल. तर ते शिफ्ट झालं मुंबईमध्ये, कारण की लग्नानंतर त्याचे मे बी जो नवरा होता त्याची जॉब इथे मुंबईमध्ये असल्यामुळे त्यांनी शिफ्ट केलं आणि कांजूरच्या एका एरियामध्ये त्यांनी रूम घेतली रेंटवरती. तर ते एकदा रूम बघायला गेले असताना ती रूम त्यांनी बघितली, पण त्यांना एक निगेटिव्ह फिलिंग वाटली तिथे, की म्हणजे एवढं चांगलं नाही वाटलं. रूम चांगली होती, चांगली जागा चांगली होती, 1 BHK होता तो फ्लॅट, पण एक निगेटिव्ह फिलिंग होती. त्यामुळे ती वाईफ वगैरे बोलली त्याची की आपण अजून दुसरे बघूया. पण त्यांनी बघता बघता बऱ्याचशा रूम बघितल्या, पण कुठेच काही होत नव्हतं. शेवटी लास्टला त्यांना ऑप्शन नाही राहिला. ते बोलले चल ठीक आहे, आता ही भेटते तर आपण इथे घेऊन टाकू. तर तिथे असं होतं की तो थोडासा एरिया डेव्हलपमेंटला गेलेला आणि थोडासा एरिया बाकी होता, तिथली ती रूम होती. तर तिथले बरेचसे लोक निघून गेलेले, काही लोक तिथे राहत होते. तर त्यांच्या त्या फ्लोअरवरती ते आय थिंक 4 रूम होते, त्यातले 2 रूम बंद होते आणि एका रूममध्ये एक फॅमिली राहत होते, एका रूममध्ये हे लोक राहायला सुरुवात केली. तर सगळं चांगलं होतं, नॉर्मल होतं. आणि हे राहायला सुरुवात केली यांनी. आणि एक थोड्या दिवसानंतर जो नवरा होता ना, त्यांची नाईट शिफ्ट चालू झाली. तर जनरली काय व्हायचं की वाईफ जी आहे ना, ती दिवसा ऑफिसला जायची आणि रात्री यायची. आणि एक दिवशी तिला असा इन्सिडेंट झाला, पहिला इन्सिडेंट, की नवरा ऑफिसला गेला आहे आणि ही झोपली आहे. रात्री जेवण वगैरे झालं, तिचं सगळं काही झालं आणि ही झोपलेली असताना कसं असतं की तिला ना असा एक भास व्हायला लागला की तिच्या बाजूला कोणतरी झोपलं आहे. कसं की ती बेडवर झोपली आहे आणि बघ, तू बेडवर कधी झोपलेला असशील एकटा, आणि तुझ्या बाजूला येऊन कोणतरी झोपलं आणि तुझी गादी आहे ना थोडीशी खाली दबली जाते, त्यामुळे तुला फील होतं की कोणतरी बाजूला झोपलं आहे. सेम फिलिंग तिला झालं. ती कुशीवरती झोपलेली होती आणि तिला वाटलं बाजूला कोणतरी झोपलं आहे. जेव्हा तिला लक्षात आलं, ती घाबरली आणि बघितलं बाजूला, तर कोणीच नाही. ती नॉर्मल झाली, लाईट वगैरे लावली आणि थोडंसं तिला भीती म्हणजे ती कमी झाल्यानंतर परत जाऊन ती झोपली. आणि तिने काय केलं, मोबाईलवरती काहीतरी स्क्रोल केलं, मोबाईलवरती बघितलं. आणि मोबाईलचं कसं आहे, तू बघ, मोबाईल कधी कधी तुझी स्क्रीन लाईट थोडी टाईम घेतानंतर बंद होतं, तर स्क्रीन लाईट तशीच चालू होती. तिने मोबाईल साईडला ठेवला आणि झोपली आणि वरती बघत होती. तर तिला असं वाटलं की फॅनची एक पात आहे ना, म्हणजे फॅनचा एक हे आहे ना, तो असं दबला आहे आणि त्याच्यावरती कोणतरी असा ब्लॅकिश शॅडोवाला माणूस आहे, जो तिच्याकडे बघतोय असा पकडून. ती घाबरून जोरात किंचाळून उठली. ते तिला कशामध्ये दिसलं, तर ती स्क्रीन लाईट जी वरती रिफ्लेक्ट होत होती मोबाईलची, त्याच्यामध्ये तिला दिसलं. तो माणूस आहे ब्लॅक शॅडोवाला आणि तिचे रेड असे थोडेसे लालसर डोळे आहेत आणि ते तिच्याकडे बघतं असं त्या ह्याला पातेला जाऊ वाकून. ती घाबरली, लगेच तिने लाईट लावली तर काहीच नाही. तिने लगेच तिच्या नवऱ्याला फोन केला, की ती बोलली की असं असं माझ्यावर झालं, मला खूप भीती वाटते. तर नवरा बोलला असं काही नाही आहे, तू मे बी ते वेब सिरीज वगैरे बघतेस, यूट्यूबवर काहीतरी बघत असेल, त्यामुळे तुला असं वाटत असेल, पण जनरली असं काही नाही आहे. तू घाबरू नकोस, तू शांत झोप. हो, तर लाईट वगैरे चालू करून झोपून जा. तर तिने तसंच केलं, लाईट वगैरे चालू ठेवली आणि तिला पण असं वाटलं की मे बी असेल माझं असं थोडंसं भास असेल. तर ती त्या दिवशी झोपली. नंतर मग 2-3 दिवस चांगले गेले. नंतर एक दिवशी सकाळी 7 वाजता, सकाळी 6-7च्या दरम्यान ती ऑफिसची तयारी करण्यासाठी उठली आणि आंघोळीला गेली. ती आंघोळ करत असताना तिला जोरात कोणीतरी काहीतरी गोष्टीने मारल्यासारखं असतं ना, तसं मारलं पाठीवरती तिच्या जोरात, की बोलतात ना अशी वळ वगैरे येईल तशा कंडिशनमध्ये असं मारलं. आणि ती बोलली बघते तर काहीच नाही. खूप घाबरली, बाहेर आली आणि तिने नवऱ्याला उठवलं. तर नवरा झोपलेला होता, तिला उठवलं. ती बोलते अरे मला असं असं झालं. ती बोलते तू वेडी आहेस काय, असं कोण करेल, बाथरूममध्ये कोण येणार आहे तुला मारायला. ती बोलते चल मी तुला दाखवते काय झालं ते. आणि तिने तिच्या शरीरावरचा वळ दाखवला. तर तिथे असं होतं की आपल्या मारल्यानंतर असं थोडंसं होतं ना लालसर, असा पट्टा येतो पूर्ण, तसा आलेला होता. तेव्हा नवऱ्याला वाटलं की काहीतरी गोष्टी इथे चुकीच्या आहेत, आपल्याला याच्याबद्दल काहीतरी डिसिजन घ्यावा लागेल. तर त्याने त्याच्या कलिग्सला वगैरे सांगितलं की असं असं आहे बाबा, असं असं माझ्याबरोबर होतं आहे, काही गोष्टी होत आहेत ज्या विचित्र आहेत, आमच्या घरामध्ये होत आहेत. तर बोललं ठीक आहे ना, मी तुला एक कॉन्टॅक्ट देतो. ते जनरली ते गृहस्थ आहेत ना, ते दिव्याला राहतात, त्यांच्याकडे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या तर त्यांना जाऊन भेट एकदा.
तर तो बोलला ठीक आहे. की दोघं जण नवरा बायको गेले. तर तिथे मला पण नाही माहिती, पण त्याच्यामध्ये ते असं बोलले की दिव्याला तो एक गृहस्थ राहतो, लिटरली तिथे खूप गर्दी असते त्यांच्या घरामध्ये आणि हे सगळी गोष्टी आलेल्या म्हणजे लोक आलेले असतात हे करायला. तर तिथे लिटरली नंबर दिले जातात. अच्छा. हां, नंबर लावून माणसं असतात आणि नंबर आला की आपण जायचं. डॉक्टरांसारखं खूप गर्दी असते बोलतात तिथे. तर ते गेले तर त्यांना एकदम उशिराचा नंबर भेटला, खूप उशिराचा. आणि खूप टाईम लागत होता. नंतर मग त्यांनी तिथले जी माणसं होती त्यांना सांगितलं की आम्हाला जायचं आहे लांब भांडुपला, कांजूरला, आणि किती टाईम लागेल. तर तो तिथला माणूस बोलला की अरे तुम्ही कांजूरवरून आलं, तिथे माझ्याकडनं लोक गुजरातवरनं त्या साईडनं आलेली आहेत, तर त्यांचे नंबर झाल्याशिवाय तर तुम्हाला नाही भेटणार. तर बोललं ठीक आहे, मग आम्ही एक काम करतो, दुसऱ्या दिवशी येतो. तर ते दुसऱ्या दिवशी गेले आणि लकली त्यांचा थोड्या वेळाने नंबर आला. तर नंबर आला तर ते आतमध्ये एक रूम होता छोटासा, त्या रूममध्ये गेले नवरा बायको. आणि ते जे गृहस्थ बसले ते बोलले की जो नवरा होता त्याला बोलले की तुम्ही इथे थांबू नका, तुम्ही बाहेर जाऊन थांबा, फक्त हिला थांबू द्या, तुम्ही थांबू नका. तर तो बोलला ठीक आहे. तो बाहेर जाऊन थांबला. तर ती बसली. नंतर मग ते सांगायला लागले की काय प्रॉब्लेम आहे मला तू सांग, तुझ्याबद्दल काय होतं आहे, असं काय काय होतं आहे तुझ्यासोबत. तर तिने सांगितलं की माझ्यासोबत ना बऱ्याचशा गोष्टी होत आहेत, मी या गोष्टी, आणि तिने सगळा इन्सिडेंट जो तिच्याबरोबर झालेला तो सगळा सांगितला. तर ते बोलले की ते मला समजलं की गोष्टी फक्त तुझ्याबरोबरच होत आहेत, तुझ्या नवऱ्याबरोबर होत नाही. आणि तसंच होतं. तर ते बोलले की तुझ्या नवऱ्याचा ओरा जो आहे ना तो खूप चांगला आहे, त्यामुळे त्याला आणि तो पॉझिटिव्ह ओरा आहे त्याचा, त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी तुझ्यापर्यंत येईपर्यंत थांबतात. नाही तर याच्यापेक्षा पण गोष्टी वाईट होऊ शकतात, पण तुझा नवरासोबत असताना तुझ्यावर या गोष्टी होत नाहीत किंवा कमी होतात. आणि तो नसताना या गोष्टी तुझ्यावर जास्त होतात. आणि तुझा ओरा थोडासा वीक असल्यामुळे त्या गोष्टी तुला इम्पॅक्ट करतायत, हार्मफुल पण मे बी होऊ शकतात. तर तुम्ही एक काम करा, ती घर जे आहे ना तुम्ही लवकरात लवकर खाली करा. मी तुला काही गोष्टी देतो, तुझ्यासोबत ठेव. आणि एक गोष्ट देतो, ती तुला जाऊन एक ते चौराहा बोलतात ना, 4 रस्ते बोलतात, तिथे जाऊन करायचे, ती गोष्टी कर, तुला नॉर्मल होईल. पण शक्य असेल तर तुम्ही त्या घरामध्ये राहू नका, असं ते बोलले. त्यांच्याकडे काही हे नव्हतं, म्हणजे ऑप्शन नव्हता. तर त्यांनी जसं सांगितलं तसं त्यांनी जाऊन केलं. त्या 4 रस्त्यावरती त्या गोष्टी सगळ्या केल्या. आणि तो मिस्टर होते तिचे, ते काय बोलला की माझा एक मित्र राहतो, त्याच्याकडे मी राहायला जाईन. आणि एक कलीग आहे, लेडीज कलीग, ती पण एकटीच राहते, तू तिच्याकडे राहा, आपण थोडे दिवस असे काढू, पण ह्या रूममध्ये नको राहूया, कारण का तुला जर एवढा त्रास होत असेल तर आपण हा डिसिजन घेऊ शकतो. तर ती बोलली नाही, आपण लोकांच्या घरी कसं जायचं ना, की असं नाही बरोबर वाटत, आपण थोडंसं राहू. आणि आता ते बोललेच आहेत ना की आता थोड्याशा गोष्टी नॉर्मल झाल्या आहेत, तर आपण राहू तसंच. तर बोललं ठीक आहे, जर तू तयार असशील, तू जर एवढं हे करतेस तर काय हरकत नाही, आपण राहू. मग त्यांनी राहायला सुरुवात केली परत. थोडे दिवस चांगले गेले. एक दिवशी दोघं जणही रात्रीचे जेवले. म्हणजे नवरा जेवत होता, टी व्ही बघत बसलेला हॉलमध्ये, ते जेवतोय. आणि ही किचनमध्ये आली, तिने ते सगळी आवरावर केली, भांडी वगैरे धुतली वगैरे सगळं. आणि थोड्या वेळाने काय झालं माहिती आहे का, की तिचा नवरा आला किचनमध्ये, हात धुतला त्याने, पाणी पियाला आणि बाहेर गेला. ओके, एकदम छोटीशी गोष्ट आहे, एकदम मोठी गोष्ट नाही. ती काय लक्ष नाही दिलं तिने. आणि ती आली बाहेर, काही कारणास्तव बाहेर आली, थोड्या वेळाने बघतो तर नवरा जेवतोय. तर ती घाबरली. ती बोलली असं कसं होऊ शकतं. तिने विचारलं, अरे तू आत्ता तर आलेलास ना आतमध्ये, तुझं जेवण झालं, तू परत जेवायला बसलास हात धुतल्यानंतर. तो बोलतो अरे तू वेडी वगैरे झाली आहेस का, मी टी व्ही बघतो, जेवतोय, माझं जेवण बाकी आहे, मी का हात धुवू. ती बोलते अरे आत्ता 5 मिनिटापूर्वी तू आलास, हात धुतलास, ताट ठेवलंस आणि बाहेर आलास, मग असं कसं. तो बोलतो, ती घाबरली, बोलते हे काहीतरी विचित्र आहे. म्हणून ते दुसऱ्या दिवशी परत त्या माणसाकडे गेले. तर त्या माणसाने सांगितलं, मी तुला सांगितलेलं तर नवऱ्याचा ओरा खूप चांगला आहे, त्यामुळे ती गोष्ट आहे ना, ती गोष्ट तुला दिसू शकत नव्हती त्या टायमिंगला, पण तिला काहीतरी स्वतःचा प्रेझेन्स दाखवायचा होता, त्यामुळे ती त्याच्या रूपामध्ये आली. ठीक आहे, आणि त्याच्या रूपामध्ये आली आणि तिने प्रेझेन्स दाखवला. मी तुम्हाला अजून एकच रिक्वेस्ट करीन की ह्या गोष्टीचा माझ्याकडे पण काय पर्याय नाही आहे, तुम्ही त्यापेक्षा ती रूम खाली करा. हां, मग त्यांनी शेवटी तो डिसिजन घेतला आणि ती रूम खाली केली. त्यांनी जसं ठरवलं तसं तो त्याच्या मित्राकडे राहायला गेला आणि एक कलीग होती त्याच्याकडे ती राहायला लागली. तर ती तिथे गेली आणि रात्रीची एकदा झोपलेली असताना ना, तिला असं वाटलं की कोणतरी तिच्या छातीवर येऊन दाबतंय मानेच्या इथे जोरात. तर ती
भरपूर प्रयत्न करते, उठायचा प्रयत्न करते, पण काहीच होत नाही आहे. आणि नंतर थोड्या वेळाने बघितलं ना तर उठली ती आणि बघते तर तिचं असं छातीवरती असं प्रेशर दिल्याचं असं निशाण होता पण हाताचा वगैरे. तर ती खूप घाबरली. तिने नवऱ्याला फोन केला, तिने सांगितलं की असं असं होतं आहे. म्हणजे लिटरली जागा चेंज करून पण असं होतं आहे, या गोष्टी होत आहेत, मग कुठेतरी प्रॉब्लेम आहे. म्हणून ती परत त्या माणसाकडे गेले. ते माणूस बोलले की ठीक आहे असं होऊ शकतं, कारण की ती गोष्ट तुझ्यावर थोडी अटॅच झाली आहे, त्यामुळे मे बी असं होऊ शकतं, तर तू लक्ष देऊ नका आणि मी तुला काही उपाय सांगतो. मग त्यांनी काहीतरी केलं, उपाय केले आणि त्याच्यामुळे ते गोष्टी शांत झाल्या. पण ती एक क्युरिओसिटी असते ना शोधायची की नक्की कशामुळे, तर ते त्या नवऱ्याचं तसं होतं. ते नवऱ्याने मग तिथे चौकशी केली काही ठिकाणी आजूबाजूला वगैरे, तर तिथे असं समजलं की सेम जसा माझा इन्सिडेंट होता ना तसाच, की नवरा बायको त्याच्या अगोदर तिथे राहत होते आणि त्याच्यातल्या त्या माणसाने म्हणजे ज्या नवरा होता ना त्याने तिथे गळपास घेऊन ते केलेली होती. तर तो गोष्टी तिथे रिलेट झाल्या, असं गोष्टी होत्या. ती गोष्ट आहे. म्हणजे या गोष्टी सगळीकडे आहेत. तू कुठेही गेलास ना की गोष्टी आहेत. जशी बोलले जाते ना की एनर्जी, निगेटिव्ह एनर्जी आहे, पॉझिटिव्ह एनर्जी आहे, तर ऑब्व्हियसली निगेटिव्ह एनर्जी आहे. फक्त एवढंच आहे की एकच गोष्ट मला समजली या सगळ्या गोष्टींमध्ये किंवा मी जेवढं एक्सपिरियन्स केलं त्याच्यावरनं, की तुझी फ्रिक्वेन्सी फक्त मॅच होणं गरजेचं असतं. आणि सगळं हे करतो म्हणजे इम्पॅक्ट असतो ना तुझ्या ओऱ्याचा असतो. तुझा ओरा जर चांगला असेल, पॉझिटिव्ह ओरा असेल, काही लोकांचा ओरा एवढा स्ट्रॉंग असतो ना की त्याच्याबरोबर तू गेल्यावर तुला एकदम फील एकदम चांगलं कम्फर्टेबल वाटेल, एकदम गुड आणि सेफ फील होईल. पण एखाद्याचा ओरा एवढा निगेटिव्ह असतो ना की तू गेल्यानंतर बोलेल की मला या माणसावर बोलायची इच्छा नाही. भले त्याच्याबरोबर तुझे काहीच ग्रेव्हियन्स नाही आहेत, काहीच प्रॉब्लेम नाही किंवा तू त्या माणसाबरोबर भेटला पण नाही आहेस, पण तुला वाटणार की नको. की नको या माणसावर आपण थोडंसं लांब राहूया किंवा मला बोलायची इच्छा नाही या माणसावर असं. तर तो ओरा मॅटर करतो ह्या गोष्टींना. तो ओरा जर तुझा चांगला असेल, स्ट्रॉंग असेल, तुला तू कुठेही जाऊन मग तू स्मशानात गेलास तरी राहू शकतोस. पण तुझा ओरा जर निगेटिव्ह असेल म्हणजे थोडासा वीक असेल तर मग तुला या कुठे पण गोष्टी त्या बाद दिसतात. आणि शेवटी सिक्स सेन्स पण तसंच आहे ना की असं बोला मी कुठेतरी ऐकलेलं की अशा गोष्टी जेव्हा असतात ना म्हणजे तू तू एका याच्यामध्ये मी बोललेलं पॉडकास्टमध्ये की 5% गोष्टी असतात आणि 95% फक्त आपलं हे असतं, मन असतं किंवा आपले भास असतात. ॲक्च्युली ती खरी गोष्ट आहे, कारण की सायंटिफिकली जर विचार करायला गेला ना तर माणसाचे सिक्स सेन्स काम करतात अशा गोष्टी वेळी, की तू त्या जागेवरती गेलेला असतोस, कोणाकडनं तरी ऐकलेलं असतंस आणि तुझे सिक्स सेन्स त्या ॲक्टिव्हिटी करायला तुला भाग पाडतात. म्हणजे तुला छोटी छोटी गोष्ट ऐकायला येईल, ती जनरली तुला ऐकायला नाही येणार. छोटीची छोटी गोष्ट दिसेल किंवा तुझं माइंड ती एक आकृती निर्माण करेल दिशेकडे जाईल. की असं काहीतरी आहे. त्याने कोणतरी सांगितलं की बाबा इथे एक बाई फिरत असते, तुला ती बाईच दिसेल. पण ते 5% आहे ना किंवा ते 0.11% पण ते खूप काही सोडून जातं. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.